नमस्कार, मी मृणाल सावंत तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत अगदी परफेक्ट प्रमाणात आलं लसूण पेस्ट कशी तयार करायची आणि आलं लसूण पेस्ट ही काळी न पडता जास्तीत जास्त दिवस कशा प्रकारे आपण टिकवून ठेवू शकतो। दुसरे म्हणजे जर जास्त प्रमाणात जर लसूण सोलायचा असेल तर तो कमी वेळेत आपण कशा प्रकारे सोलू शकतो तेच आज आपण इथे बघणार आहोत। तर सुरुवातीला मी इथे आलं आणि लसणाचे प्रमाण सांगून घेते। तर लसूण मी इथे पाव किलो म्हणजेच 250 ग्रॅम आणि आलं 150 ग्रॅम घेतलं आहे। आलं हे लसणापेक्षा कमी घ्यायचे कारण आल्याचा फ्लेवर लसणापेक्षा खूप स्ट्रॉंग असतो। म्हणजेच आपल्याला आलं लसूण पेस्ट बनवताना 60% लसूण आणि 40% आलं घ्यायचं आहे। आता इथे मी 150 ग्रॅम आलं घेतलं आहे, त्यात पाणी घालून 10 मिनिटे भिजत ठेवणार आहे। त्यामुळे यावरील माती मऊ पडते, त्यामुळे ते साफ करायला खूप सोपं जातं। शिवाय आल्याची साले देखील काढण्यास सोपं जातं। आता 10 मिनिटं आलं भिजत ठेवलं होतं, त्याची माती छान मऊ पडली आहे। बोटाने चोळून त्यावरील सगळी माती आपल्याला काढून घ्यायची आहे। कुठे वाकडं तिकडं वगैरे झालेलं आलं असेल ना तर तिथे ते तोडून घ्यायचं आणि त्याच्या खाचांमधली पण माती व्यवस्थित अगदी काढून घ्यायची आहे। संपूर्ण आलं साफ करून झाल्यावर स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवून घेतलेलं आहे। आता त्यावरचं साल बटाटा सोलायचं जे सोलणं असतं ना त्यानेच मी आता काढून घेणार आहे। आल्याचं साल जर काढलं नाही तर आलं लवकर खराब होतं, म्हणून आलं लसूण पेस्ट जर तुम्ही जास्त दिवस टिकवून ठेवणार असाल तर नक्की आल्याचं साल हे काढून घ्यायचं। आता हे असंच थोडा वेळ बाजूला ठेवूयात, तोवर लसूण साफ करून घ्यायचा आहे। तर जेव्हा लसूण आपल्याला कमी प्रमाणात साफ करायचा असतो तेव्हा तो आपण हाताने करू शकतो, परंतु तुम्ही देखील जर माझ्यासारख्या फूड ऑर्डर्स घेत असाल किंवा तुम्हाला पण जास्त प्रमाणात लसूण साफ करायचा असेल किंवा सोलायचा असेल तर काय करायचं तेच बघूया आपण। तर लसणाचा कांदा हा असा घेऊन आपल्याला त्याच्या वरचे जे पाकळ्या आहेत ना ते थोड्याशा काढून घ्यायच्या। जर जास्त मोठा असेल किंवा पाकळ्या अशा बाहेर आल्यासारख्या असतील ना तर त्या सुट्या करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर हा जो आहे ना त्याच्या मुळाकडचा आणि देठाकडचा भाग हा सुरीने व्यवस्थित अगदी कापून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्या पाकळ्यांचे देखील तुकडे करून घ्यायचे आहेत। तर जेव्हा तुकडे आपण करतो ना लसणाच्या पाकळ्यांचे त्यावेळेस देठाकडचा आणि मुळाकडचा भाग हा व्यवस्थित कापून घ्यायचा आहे, जेणेकरून हे बघा कापल्यानंतर पण त्याची सालं बघा इझिली बाजूला होऊ लागलेली आहेत। तर हा पाव किलो लसूण मी अगदी 2 ते 3 मिनिटात कापून घेतलेला आहे। आता हा थोडासा चोळून घ्यायचा म्हणजे याची साले अगदी मोकळी होतात। तर पाणी घातलेलं आहे यामध्ये आणि पाण्यामध्येही सगळ्या पाकळ्या घातल्या तर तुम्ही बघू शकता वरती व्यवस्थित अगदी सालं तरंगत आहेत, ती आपल्याला अलगद अगदी काढून घ्यायची आहेत। तर ही साले लसणाला काही अजून चिकटलेली आहेत, सगळी सालं अगदी निघालेली नाहीयेत। तर पुन्हा मी अजून अर्धा 1 मिनिट अशाच प्रकारे हे लसूण चोळून घेणार आहे। तर तुम्ही म्हणाल असे केल्याने यातले न्यूट्रिशन्स निघून जातील किंवा लसणाचा फ्लेवर कमी होईल, परंतु जेव्हा 1-1 किलो लसूण आपल्याला जेव्हा सोलायचा असतो तर 1-1 पाकळी सोलत बसणं शक्य नसतं। तेव्हा फूड ऑर्डर्स घेणाऱ्यांनी किंवा ज्यांना जास्त क्वांटिटीमध्ये लसूण सोलायचा असतो त्यावेळेला ही पद्धत खूप सोयीस्कर पडते, म्हणूनच ही पद्धत मी आज तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे। आता यावरील पाणी काढून पुन्हा एकदा पाणी घालून लसूण व्यवस्थित चोळून घेऊया, जेणेकरून उरलेली सुरलेली सगळी लसणाची साले निघून जातील। अगदी 5 मिनिटं लागतात या प्रकारात, हे सगळं प्रोसेस करायला अगदी 5 मिनिटं लागतात। आणि 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता व्यवस्थित अगदी सगळीच लसणाची साले निघालेली आहेत, त्यामुळे भरपूर असा आपल्याला वेळही मिळतो। तर अशा प्रकारे आपल्याला जेव्हा भरपूर प्रमाणात आलं लसूण पेस्ट करायची असते ना तेव्हा असे प्रकार तुम्ही करू शकता, अशा प्रकारे लसणाची साले काढू शकतात। तर आता मी ही सगळी लसूण आहे ना तो गाळणीवरती निथळायला ठेवून देणार आहे। लसूण निथळतो आहे तोवर आल्याचे तुकडे करून घेऊयात। तर हे आलं जे आहे ना ते मी थोडा वेळ पुसून पंख्याखाली असंच ठेवलं होतं, कारण यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे, नाहीतर आपली लसूण
पेस्ट आहे, आलं लसूण पेस्ट जी आहे ती खराब होऊ शकते. आलं कापताना उभं धरून कापलं तर काही जुनं आलं असेल तर त्याचे खूप धागे येतात आणि ते मग धागे आहेत ना भाजीत देखील येतात. त्यामुळे हे आलं जेव्हा आपण कापतो ना तेव्हा असं आडवं धरूनच कापायचं, म्हणजे त्यामधले जे धागे असतात ते बारीक बारीक अगदी कापले जातात. आता आलं कापून झालं आहे. इथे लसूण जो गाळणीवर निथळायला ठेवला होता तो देखील चांगला कोरडा झाला आहे. आता आपण आलं लसूण पेस्ट करून घेऊयात. इथे मिक्सरचे भांडे माझे खूप छोटे आहे म्हणून मी काय करते, सुरुवातीला अर्ध आलं आणि अर्ध लसूण यामध्ये घालून घेणार आहे आणि फिरवून घेणार आहे. परंतु तुम्ही बघू शकता हे अगदी बारीक झालेलं नाहीये, थोडंसं जाडसरच आपलं वाटून झालेलं आहे. म्हणून मग मी आता यामध्ये 1 चमचा तेल घालून घेणार आहे. तर अगदी बारीक होईपर्यंत आता तेल घातल्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर आता मी हे अगदी बारीक वाटून घेते. तर याला काढून घेऊयात. तर पेस्ट ठेवण्यासाठी, आलं लसूण पेस्ट ठेवण्यासाठी मी इथे काचेची बॉटल वापरलेली आहे. ती बाटली मी स्वच्छ घासून तिला छान अगदी ऊन दाखवून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये. जर यामध्ये पाण्याचा वापर केला ना तर आलं लसूण पेस्ट ही काळी पडते, त्याला वास येऊ लागतो. म्हणून यामध्ये आपल्याला पाण्याऐवजी तेलाचा वापर करायचा आहे. काही जण यामध्ये मीठ देखील घालतात, परंतु कधी कधी आपण विसरून जातो आणि मग भाजीत मीठ जास्त होण्याची शक्यता असते. म्हणून मी इथे फक्त तेलाचा वापर केलेला आहे. तेल हे प्रिझर्वेटिव्हचे काम करते, त्यामुळे आलं लसूण पेस्टला वासही येत नाही आणि ती काळीही पडत नाही. तर अशाच प्रकारे मी उरलेली आलं लसूण पेस्ट देखील करून घेणार आहे. उरलेले लसूण आणि आलं घालून उरलेली देखील करून घेणार. त्यामध्ये देखील मी तेलाचा वापर करणार आहे. तर एवढी आलं लसूण पेस्ट मला वाटायला जवळजवळ 3 चमचे तेल लागलेलं आहे. तर अशा प्रकारची ही जी आलं लसूण पेस्ट जर तुम्ही करून ठेवली तर ती फ्रीजमध्ये 8 दिवस छान अगदी टिकते. आणि त्याहून जर जास्त टिकवायची असेल तर फ्रीजरमध्ये ठेवायची, म्हणजे ती 3 महिने छान अगदी टिकते. तर आलं लसूण पेस्ट परफेक्ट प्रमाणात जास्तीत जास्त दिवस कशी टिकवावी हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.